नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे GK2 मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर नगर परिषद भरती संदर्भातील व्हिडिओ आहे. नगर परिषदेच्या भरती संदर्भातील नवीन नोटीस प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्या नोटीसमधून उमेदवारांना पुन्हा संधी मिळणार आहे. आता संधी कशाची मिळणार आहे, कोणाला मिळणार आहे आणि याचा काय उपयोग होईल याची संपूर्ण माहिती आपल्याला नोटीसमधून मिळून जाईल. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. नगर परिषदची नोटीस आहे 26 डिसेंबर 2024 रोजी ही प्रसिद्ध करण्यात आली. महाराष्ट्र शासन नगर परिषद प्रशासन संचालनालय. विषय पहा, नगर परिषद प्रशासन संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गट क परीक्षा 2023च्या अंतिम निवड सूचीत समाविष्ट उमेदवारांचे कागदपत्रे पडताळणीच्या बाबतीत, म्हणजे ही जी नोटीस आहे ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात आहे आणि जी भरती 2023मध्ये आली होती नगर परिषदची त्या भरतीच्या संदर्भात आहे. आपल्या सर्वांना माहीतच आहे की गट क ची आणि गट ब च्या ज्या काही जागा आहेत त्याची जाहिरात 23मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती. गट ड च्या ज्या जागा आहेत त्या आणखी बाकी आहेत नगर परिषदेच्या. तर गट ड च्या ज्या जागा आहेत त्या लवकरात लवकर आपल्याला त्याची जाहिरात दिसू शकते आणि ज्या काही मंजूर जागा आहेत त्याची माहिती देखील आपण मागे पाहिलं होतं. रिक्त जागा किती आहेत त्याची माहिती देखील पाहिलं होतं. आगामी काळात लवकरच आपल्याला गट ड ची सुद्धा जाहिरात याची दिसू शकते. त्याचा सिलेबस त्यांनी आधीच पब्लिश केलेला आहे, त्यामुळे सिलेबस आपल्याला जाहिरातीमध्ये तर येणारच आहे, पण त्या अगोदरच आपल्याला माहीत पडलेला आहेच. इथे पहा, आता ही नोटीस कशा संदर्भात आहे तर महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गट क 2023 करिता 11 जुलै 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येऊन प्राप्त अर्जानुसार उमेदवारांची राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर 25 ऑक्टोबर ते 24 नोव्हेंबर दरम्यान परीक्षा झाली होती. सदर परीक्षेतील उमेदवारांना संवर्गनिहाय प्राप्त झालेले गुण नगर परिषद प्रशासनाच्या या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आले होते. 11 जुलै 2023 रोजी जाहिरातीमध्ये संवर्गनिहाय व श्रेणीनिहाय नमूद रिक्त पदांच्या संख्येनुसार सदर परीक्षेतील पात्र उमेदवारांची गुणानुक्रमानुसार सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेऊन 8 संवर्गाची एकूण भाग 1 प्रारूप निवड सूची व भाग 2 अतिरिक्त प्रारूप निवड सूची म्हणजे प्रतीक्षा यादी ही 10 जून 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. आता परीक्षा झालेली आहे, त्यानंतर रिझल्ट लागला होता. मेरिट लिस्टनुसार ज्या काही जागा आहेत जाहिरातीमध्ये ज्या कॅटेगरीनुसार म्हणजे SC ST OBC आणि समांतर आरक्षण असतं आपलं, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक वगैरे, तर समांतर आणि सामाजिक आरक्षणानुसार जागेची जी काही विभागणी केलेली असते, ज्याप्रमाणे रिक्त जागा असतात त्याचप्रमाणे या ठिकाणी निवड यादी आणि प्रतीक्षा यादी दोन्हीही प्रसिद्ध करण्यात आलेला होता भाग 1 आणि भाग 2 मध्ये. त्यानंतर पहा मित्रांनो, संदर्भ 2, 3, 4, 5, 6 नुसार महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा, महाराष्ट्र नगर परिषद पाणी पुरवठा, जलनिसंधारण, स्वच्छता अभियांत्रिकी सेवा ह्या काही ज्या सेवा होत्या किंवा ज्या जागा रिक्त होत्या त्याची माहिती दिलेली आहे. तर उपरोक्त दिनांक 26 सप्टेंबर 2024 आणि 15 ऑक्टोबर 2024 रोजीच्या सूचनांनुसार महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गट क परीक्षा भाग 1 प्रारूप निवड सूचीत नमूद असलेल्या उमेदवारांनी संवर्गनिहाय प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार कागदपत्रे पडताळीस उपस्थित राहण्याबाबत नोटीस प्रसिद्ध करण्यात आली होती आणि त्यांना ईमेल देखील पाठवण्यात आलेले होते. पण इथे पहा, 25 ऑक्टोबर 2024 या कालावधीत कागदपत्रे पडताळणीस दुसरी संधी देण्यात आलेली होती आणि भाग 2 मधील अतिरिक्त जे उमेदवार आहेत नव्याने समाविष्ट नमूद उमेदवारांना 23 ऑक्टोबर 2024 ते 25 ऑक्टोबर 2024 या कालावधीत कागदपत्रे पडताळणीसाठी पहिली संधी देण्यात आलेली होती. तथापि उपरोक्तप्रमाणे देण्यात आलेल्या दोन्ही संधीत भाग 1 अंतिम निवड सूचीतील गैरहजर उपस्थित नसलेल्या आणि उमेदवारांना तिसरी आणि शेवटची संधी देण्यात येत असून त्यांनी सोबत जोडलेल्या आलेल्या वेळापत्रकानुसार आपणास नेमून दिलेल्या तारखेस वेळेत उपस्थित राहावे. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी तिसरी संधी देण्यात आलेली आहे आणि यापूर्वी जे गैरहजर होते त्यांना आता या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची संधी मिळेल. दोनदा जे आलेले नाही आहेत पहिल्या सूचीतले आणि दुसऱ्या सूचीतले ज्यांना बोलवण्यात आलं होतं ते एकदा आलेले नाही, तरी देखील त्यांना तिसरी संधी या ठिकाणी देण्यात येत आहे आणि दुसऱ्यांना जी आहे ती दुसरी संधी या ठिकाणी मिळत आहे आणि आपणास कागदपत्रे पडताळणीस बोलावण्यात आले असले तरी आपली निवड झाली असे सिद्ध होत नाही. फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलेले आहे, यामुळे तुमची निवड झाली असं यामधून होत नाही. आणि नंतर पहा, कागदपत्रे तपासणी पत्र संचालनालयाचा 7वा मजला, बेलापूर भवन, CD बेलापूर, रेल्वे स्टेशनजवळ, नवी मुंबई या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. आणि दस्तावेज कोणकोणते लागणार आहेत तर खाली त्यांनी त्याची माहिती सुद्धा दिलेली आहेच. तर आणखी संधी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची या ठिकाणी विभागाने दिलेली आहे. आता याच्यानंतर जर तुम्ही गैरहजर राहिले तर दुसऱ्या कॅन्डिडेटचा विचार या ठिकाणी केला जाऊ शकतो, असे यातून आपल्याला चिन्ह स्पष्ट होतात. खाली पहा मित्रांनो, कोणकोणती कागदपत्रे आहेत. इथे तुम्ही पाहू शकता की वेळ जो आहे तुमचा 2/1/2025 ते 3/1/2025 दरम्यानचा आहे आणि ॲड्रेस जो आहे तो वरतीच त्यांनी दिलेला आहे.
तारीखनिहाय व उमेदवारनिहाय वेळापत्रक सोबत जोडण्यात आलेले आहे. त्यानुसार उमेदवारांनी आपणास नेमून दिलेल्या तारखेस व वेळेत उपस्थित राहावे. कागदपत्रे पहा कोणकोणती महत्त्वाची आहे. एस-एस-सी आणि एच-एस-सी प्रमाणपत्र म्हणजे 10वी आणि 12वीचं प्रमाणपत्र. आता ही परीक्षा तर आहेच, ही भरती तर आहेच. तुम्ही इतर भरतीसाठी देखील या कागदपत्रांचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता. आगामी काळात देखील अशाच पद्धतीने कागदपत्रे तुम्हाला सादर करावी लागतील. दुसरं पहा, पदास आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हतेची पूर्तता करीत असलेल्या तसेच आवश्यक अर्हतेपेक्षा जास्त शैक्षणिक अर्हता असल्यास त्याबाबतची गुणपत्रिका व प्रमाणपत्र. गुणपत्रिका म्हणजे तुमची मार्कशीट, प्रमाणपत्र म्हणजे तुमचे सर्टिफिकेट. वयाच्या पुराव्याबाबत सक्षम प्राधिकरणाने निगमित केलेला जन्माचा दाखला, शाळा सुटल्याचा दाखला म्हणजे एक तर बर्थ सर्टिफिकेट किंवा टी-सी चालणार आहे. नंतर पहा, उमेदवारास मागास प्रवर्गाचे असल्यास संबंधित जात प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट. अनुसूचित जमाती प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांचे जात वैधता प्रमाणपत्र, वैधता नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र ज्यांना आवश्यक आहे त्यांना दिव्यांग व्यक्ती प्रमाणपत्र, जर तुम्ही समांतर आरक्षणामधून फॉर्म भरलेला असेल तर दिव्यांग व्यक्तीचं प्रमाणपत्र. नंतर माजी सैनिक असल्याचे, युद्धात, सैन्य दलात सेवेत मृत्यू पावलेल्या किंवा अपंग झाल्याबाबतचे प्रमाणपत्र, क्रीडा प्रमाणपत्र किंवा क्रीडा पडताळणी प्रमाणपत्र, अनाथ प्रमाणपत्र, अंशकालीन, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, नावात जर बदल असेल तर विवाह नोंदणीचं प्रमाणपत्र किंवा राजपत्र आणि महाराष्ट्र राज्याचा आदिवासी असल्याचा जन्माचा दाखला किंवा डोमिसाईलचं प्रमाणपत्र. तर पहा मित्रांनो, जे काही महत्त्वपूर्ण कागद आहेत ती या ठिकाणी त्यांनी सांगितलेली आहे आणि ही कागदपत्रे तुम्हाला सादर करायची आहेतच. आता ही जी आहे ती तिसरी संधी उमेदवारांना देण्यात येत आहे. यापूर्वी उमेदवार गैरहजर होते आणि यानंतर जर गैरहजर राहिले तर पुढे काय होईल त्याची कल्पना आपल्याला या नोटीसवरून येऊन जाईल.